भावांनो हे बघा, आईच्या गावात एवढं आता खाली बघूस वाटत नाहीये. ही शिडी बघा, ही शिडी फक्त पूर्ण 90 डिग्री आईच्या गावात. तर भावांनो, जय शिवराय. तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही निघालेलो सह्याद्रीची सैर करायला आणि आपल्याला जायचं होतं लॉंग डिस्टन्सला. मग म्हणलं शाईन आपल्याला खूप चांगलं ॲव्हरेज आहे, मग काढली शाईन आणि आलो आपल्या भावाला न्यायला. आणि आज आपण कुठे चाललोय ते तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल. एक हिंट देतो, आम्ही एक उंच गडावर चाललोय जिथे श्री गोरक्षनाथ तपश्चर्या करायला बसायचे. मग आता तर तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कोणत्या गडावर चाललोय. आता फक्त तुम्ही व्लॉग एन्जॉय करा. जय महाराष्ट्र. अजून फक्त अर्धा तासाचा रस्ता बाकी आहे, पण तिकडे गेल्यावर तर आम्ही तुम्हाला भेटू. A few moments later. केसांचा अवतार पूर्ण विस्कटला असेल. तर भावांनो, जय शिवराय. आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे. तुम्ही मला मागे दिसत असेल, थांबा दाखवतो. तर हा गोरखगडाचा प्रवेशद्वार आहे आणि आता आम्ही इथून चढायला स्टार्ट करतो. आम्ही इथे गोरक्षनाथाच्या मंदिरात थांबलेलो आहे. हे बघा इथे, ज्यांचं हे पहिल्यापासून एक पवित्र स्थान आहे. आम्ही जरा मस्तपैकी केळी वेळ खाऊन घेतली. आता थोड्याच वेळात चढायला चालू करू. हनुमंताचा प्री वर्कआउट आहे. 1-2 खावा आणि किती पण. चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. इथल्या रहिवाशांना विचारलं की गड चढायला किती वेळ लागतो, तर ते आम्हाला बोललेत की 1 तास तर लागेल तुम्हाला गड चढायला. आणि गडाची पायवाट आता चालू होईल थोड्याच वेळात. हे बघू शकता तुम्ही भावांनो, रस्ता बघा कसा आहे. फक्त रस्ता बघा. ही तर स्टार्टिंग आहे. वरती गेल्यावर तर अजून हार्ड पॅचेस आहेत. आता विषय काय झाला माहिती आहे का, ऍक्च्युली आम्ही निघणार होतो सकाळी 5 वाजता, तर आम्हाला लेट झाला निघायला. 7 वाजले. आता तरी ना तिकडे वरती आम्हाला एवढं ऊन लागणार आहे ना, त्याचं मला आता कधी काय म्हणजे एक्सपिरियन्स नाही कसला असा एवढ्या उन्हाचा. कारण की मी मोस्टली पण जेवढे गड जातो ते तर सकाळी पाठच निघतो मी. नजारा डायरेक्ट वरती हे बघा. आता कॅप घालून घेतली आहे. म्हणलं ऊन खूप जास्त आहे, उगाच आपल्या पण बॉडीला रिस्क नको, नाहीतर उद्या भेंडी आडवा पडायचो गपचूप घरी जाऊन. आता मी एक दृश्य दाखवेन, ते बघून तुम्ही फक्त असंच बोला. ते स्वप्नील जोशी बोलला ना, अरे काय आहे हे, किती सुंदर ऍक्टिंग आहे. चुकून पाय घसरला नाही इथून चढताना, खाली गेला माणूस. हा ना. तर आता थोडाफार प्रवास तर झालेला आहे. समोर तिकडे आम्हाला गोरखगड दिसतोय. इकडून आता सरळ सरळ वरती जायचं. थोडासाच रस्ता आहे, म्हणजे अर्धा तास अजून चढावं लागेल आम्हाला. तर आता थोडं म्हटलं रेस्ट घेऊन थोडं पाणी बिणी पिऊन घेऊया. सावली भेटली ना, कारण नाहीतर पूर्ण जंगलामध्ये सावली बिलकुल नाही. सगळी झाडं पूर्ण सुकलेत. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. हे बघा, आम्हाला आत्ता एक दादा भेटलेले. ते म्हणजे बालपणापासून इथं म्हणजे डोंबिवलीलाच राहतात बाजूला. त्यांनी गड म्हणजे हवाला खूप वेळ गेलेला. तर ते आम्हाला भेटलेलं. ते बोलले की एवढं पण काय जास्त हार्ड नाही आहे, म्हणजे खालीवर चढ उतारच आहे. आणि जरा वरती गेल्यावर आहे थोडं, म्हणजे तरी फटाफट चालत चालत गेलो तर आम्ही अजून 1.25 तासात पोहोचू शकतो आरामशीर. तर आता न रेस्ट घेता आपल्याला नॉनस्टॉप चालायला बघायचं आहे. तर भेटूया डायरेक्ट तिकडे, म्हणजे जिथून शिडी चढायला चालू होते ना, तिथून तुम्हाला डायरेक्ट भेटतो आता. हे तर काहीच नाही. आता या साईडला बघा. काय का खरी ट्रेकिंगची मजा हीच आहे. तर भावांनो, जय शिवराय. फायनली इथं आता वर पोचलेलो आहे. आता इथून मेन पॅच चालू आहे बघा. तर वरती तुम्हाला मागे दिसत असेल. हे बघा तिकडे का. हा कुठला एरिया आहे? उपेघाट हे बघा. आता इथून चढ चढ वर जायचंय. अरे बेटे, तुझे थकान नहीं लग रही क्या? बरं वाटतंय इथे. भेंडी भारी वाटतंय खूप मस्तपैकी.
आय थिंक इथंच बसलं असेल गोरक्षनाथ. त्या गडाचं नाव पण त्याच्यामुळेच ठेवलं असेल ना वरती टॉपला. हे बघा आता पाणी भरायला चाललो इथं. आता एका धबक्यात पाणी भेटलं आपल्याला, टाकी भेटले पाण्याची. इथून पाहू शकता. अपने हो गया, अपने को सिर्फ पानी निकालना है. पाहुणे आलेलं ना तेव्हा देऊन गेलेली घरी आमच्या. मैं तो कुछ और ही समझ रहा था. तर आता कपडे वगैरे चेंज करून आता आम्ही निघालो. जरा इथं रेस्ट केली 2 मिनिटं झाले. फोटो वगैरे काढले. आता वरती जाऊया. 10 मिनिटाचाच पाहिजे वाटतं. थोड्याशाच पोचल्यावर फोटो बिटो वरती काढूया. वरती मेन स्पॉट आहे. चला भावांनो, हे बघा आईच्या गावात एवढं आता खाली बघूस वाटत नाहीये. क्यों हिला डाला ना. ही शिडी बघा, ही शिडी फक्त पूर्ण 90 डिग्री आईच्या गावात. मरना तेरे को डर नहीं लगता. इथं फायनली टॉप रीच केलाय. इतनी खुशी मुझे आज तक. टोटली वर्थ इट. कमीत कमीत पैशात एवढा काय तुम्ही एक्सपिरियन्स केलाय ना, बोलायला पण जमत नाही. लाईफ मधला खतरनाक एक्सपिरियन्स आहे बाबा. आणि जर तुम्ही पण महाराष्ट्रात राहत असाल ना तर आपले महाराजांचे गड बघायला नक्की या. आणि हा गड नक्की बघा. खूप खतरनाक एक्सपिरियन्स आहे. खूप थ्रिलर आहे. खाली बघितल्यावर पूर्ण म्हणजे पाय थरथरतात पूर्ण. न खाली बघता सर्व वर आलंय. ऊन जास्त आहे पण वर हीट खूप आहे. पण इथं बरं वाटतं जरा झाडाखाली वगैरे. समोर पूर्ण ते कुठला उपेई काय अहुपे डोंगर. तुम्हाला महादेवाचं मंदिर दिसेल छोटस. ज्याचं नाव आहे शिव गोरक्षनाथ मंदिर. हळूहळू टाइम घेत खाली आलोय. आता कसं आलोय ते आम्हाला माहित. तोंडात फक्त राम 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 फक्त चालू होता. एक्सपिरियन्स खूप थ्रिलर होता. 1 नंबर होता. आता इथून खाली चाललोय. हे बघा इथून जाऊया, उतरूया आणि जरा पाणी बिणी पिऊन निघूया डायरेक्ट घरी. तर भावांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब. भारी मिस्टेक हो गया सर, एकदम बलंडर हो गया.